फायनली आता बघू शकता सॅनिटायझर तुम्हाला एक खतरनाक उडी खाऊन दाखवणार आहे बघू शकता. आणि सॅनिटायझर तयार आहे. 1 2 स्टार्ट. कचऱ्यामध्ये फेकून दिलेलं आहे. पहिलं थोडस माहोल गरम होताना 2 नवीन पार्ट्या समोरासमोर आल्यावरती बघू शकता. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण परत चाललेलो आहे मस्तपैकी गोदावरी नदीवर. बघू शकता टिंग्या भाई आहे पुढे. नाही टिंग्या भाई आहे, मी आहे, दाद्या भाई थोडासा सांडला होता उन्हात आणायचे. ऊनच मोक्कर आहे, उन्हाने त्याला थोडीशी डुकला आला होता. बघू शकता आज आहे सुट्टीचा वार आणि सगळी गँग जवळपास घरी आहे. आणि आज गँगचा प्लॅन झालेला आंघोळीचा तर राहतच दर शनिवार रविवारी, पण आज आंघोळीबरोबर गाई पण धुणार आहे गँग. तर चला जाऊया, बघूया गँग कोण कसे गाई धुते आणि आंघोळी बिंगोळी कसे करते. बाकीची गँग पुढे गेलेली आहे. बघू शकता दाद्या भाई, मी आणि टिंग्या भाई आम्ही 3 जण चाललेलो आहे पाठी मागून. मोकर ऊन आहे. टिंग्या भाई बघू शकता त्यांना पाणी सांगितलं होतं गँगनी. हा डायरेक्ट बर्फ घेऊन चाललेला आहे. फ्रीजमध्ये ठेवलं होतं, डायरेक्ट बर्फ झालेला आहे वाटलीमध्ये. बघू शकता आता इथं जवळपास आपण खाल्ल्या छोट्या नदीवरती आलो आहे. आता मोठ्या नदीवरती पोहोचणारच आहे. तर चला जाऊया, बघूया गँगच्या आंघोळी आणि गाई पण कशा वगैरे होते ते बी बघूया. तर चला लेट्स गो. मित्रांनो, आता फायनली आपण बघू शकता नदीवरती पोहोचलेलो आहे. पाठीमागं तुम्ही नदी बघू शकताय. आता टिंग्या भाई मी चाललेलो आहे बघू शकता. तर टिंगू भाई आता आंघोळी बिंगोळ करणार आहे की नाही सांगाल आपल्याला. करणार आहे ना. गाई बी धुवण्यासाठी त्यांनी शॅम्पू विंपू घेऊन आलेले ते घरून मॉक्करमध्ये. आणि जवळपास 3 गाई आहे आपल्याकडं. 3 गाई धुणार आहे. त्यानंतर मस्तपैकी 4थी गाय घरीच आहे, ते मॉक्कर पळे त्याच्यामुळे तिने आणलेले. 3 गाई धुवून मस्तपैकी आंघोळी बिंगोळी करणार आहे. आणि आमचा दादा बघू शकता मॉक्कर चालला जोरात, कारण की तो बी आंघोळ करणार आहे. टिंग्या भाई लहानी गाय कोण धुणार आहे? लहान गाय मी धुणार आहे, मोठी गाय दादा धुणार आहे, त्याच्यापेक्षा मोठी गाय तुम्ही धुणार. कोण? समू पांडे. सम पांडे एक गाय होणार आहे सगळ्यांना. त्याच्यानंतर गाय धुतली का लगेच पोहायला जाणार आहे. त्याचा 2-4 उड्या खाऊन दाखवतो. तशाच कमेंटमध्ये सांगा कशा उड्या वाटल्या. मस्तपैकी आज पण मोकार गँग राहणार आहे. जास्त गँग असली का माझी येते. बघू शकता मस्तपैकी 4-5 गँग आहेत. 4-5 गँग आहे. 5 जण आहेत. आणि आमचा दादा भाई मोकार पुढे पळतोय बघू शकता. सगळ्यांच्या अगोदर त्याला आंघोळ करायची वाटतं. करून झालेलं आहे. बघू शकता इथं टिंगो वाहिनीच्या पार्ट्या होत राहते. हे बघू शकता मीठ हळद मिरची बघू शकता. याच्यामध्ये मीठ वगैरे उरलेलं ते पार्टीचं परत पुढच्या पार्टीसाठी जपून ठेवलेलं आहे. बघू शकता मीठ वगैरे त्यात काही मसाले आहे, काही मीठ बीट आहे बघू शकता. आणि इथं त्यांची चूल बिल आहे. त्याला तुम्हाला त्यांची चूल पण दाखवतो. बघू शकता इथं चूल बिल आहे. आणि इकडं सरपण वगैरे गोळा करते आणि इकडंच मस्तपैकी गँग पार्टी करते. आणि दिली तिने बाटली भरून बघू शकता. ते चेला झोल जमेला राहत्या. तर चला आता भेटूया डायरेक्ट खाली गँग जवळ गेल्यावरतीच गंगावरती मस्तपैकी. फायनली बघू शकता आम्ही आता गंगावरती पोहोचलो आहे. बघू शकता आमची एवढी गँग. दाद्या भाई बर्फाचं पाणी केल्यावर डायरेक्ट दात निचकले बघू शकता. दाद्या भाई चप्पल दाद्या भाईची चप्पल बघू शकता. रंगपंचमी खेळली ती. रंगपंचमी होऊन गेली पण तरी अजून त्यांची रंगपंचमी चालू आहे मस्तपैकी बघू शकता. आणि इकडं आमचा सॅनिटायझर बघू शकता. खत्रीमध्ये सॅनिटायझर हो सॅनिटायझरने तर टोपी ओल्ली करून घातलेली बघू शकता. पाण्यात बुडून घातलेली कारण की मोक्कार ऊन आहे. सॅनिटायझर आज परत जायचं आंघोळीला. कुठं पोहायचं आज तो कुत्र धुवून काढायचं बघा आपल्याला. बघा आज कुत्र्या सहित तुला तो सहित कुत्र्याला आंघोळ घाली तो गाईला कुत्र्याला. बघू शकता आमची गँग आता इथं उभी आहे. बघू शकता आपल्या इथं गाई आता या बघू शकता या गाई आता या गाई आपल्याला इथंच हे तुम्हाला पाणी दिसतंय पाठीमागं नदीचं तिकडंच आपल्याला त्या गाई वगैरे धुवायच्या आता बघू शकता मस्तपैकी. आणि आता आमची सगळी गँग आता ऊन झालेली आहे त्याच्यामुळे सगळी गँग तयारीत आता पाण्या आंघोळी करण्यासाठी बघू शकता खतरनाक मध्ये. तर चला आता जाऊया बघूया गँगच्या आंघोळी बिंगोळी कोण कसं आंघोळ करतं आणि कोण कसं उड्या मारतं काय वगैरे कसं काय सगळं काही. तर टिंगो आहे तू आज कोणती उडी मारून दाखवणार आहे? बांगाल उडी. दाद्याचा विचार दाद्या कोणती उडी मारणार आहे? मरायची उडी. हो भाई दाद्या भाईतलं खत्री उडीचं नाव सांगितलंय. सम्या भाई
सुपला उडी सुपला उडी, समूबाईची सुपला उडी, दाद्या व्हायची सुपला शॉट. सुपला शॉट, इकडं झुंबळी उडी, झुंबळी सॅनिटायझर झुंबळी उडी खाऊन दाखवणार पाण्यामध्ये. चला फायनली आता सध्या आम्ही अंघोळ फायनली आता झालेला आहे गँगचा प्लॅन आंघोळीचा, आणि टिंगावानी शर्ट पण काढलेलं आहे. चला आता जाऊया, बघूया गँगच्या आंघोळी खतरनाक मध्ये. लेट्स गो. थोडी दाद्या बघू शकता आता आमची गँग आलेली मस्तपैकी गंगावरती, आणि झालेला आहे गँगचा आंघोळीचा प्लॅन, आणि प्रत्येकाची ज्याची तयारी चालू आहे कपडे काढण्याची. बघू शकता सगळ्यात पहिले सॅनिटायझरनी कपडे काढलेले आहे, बघू शकता. आणि तिकडे दाद्या व्हायची पण तयारी झाली, बघू शकता. त्याच्या चपला कोणतरी रात्री झोपामध्ये रंगून दिलेलं आहे. बघू शकता मोकार खोकाचं पाणी लाल करून त्याच्या चपलीला चोळून दिलेलं आहे. बघू शकता त्याच्या पायाला माखेले, फक्त त्याच्या तोंडाला नाही चोळले, एवढंच आहे. आणि त्याची बॉडी पण तुम्ही बघू शकता, स्टील बॉडी दाद्या व्हायची खात्री. बघू शकता या दाद्या व्हायच्या गाई आहे, आणि इकडं समू भांडे, इकडं सॅनिटायझरची पण बॉडी बघू शकता, स्टील बॉडी एकदम खात्री. तिकडं टिंग्या भाई आता गाई घेऊन येतो इकडं, कारण की गाई धुवायची आहे ना, त्याच्यामुळे आता गाई घेऊन येतो इकडं. बघू शकता त्याच्या संगत एक कुत्रा पण आहे, कुत्रा पण गाई होऊ शकतंय. बघू शकता इकडं दाद्या भाईनी पण कपडे काढलेले फायनली, बघू शकता दाद्या भाईची पण स्टील बॉडी. आणि इकडं समू पांडेने बघू शकता शॅम्पूचं पाणी काढण्यासाठी एक बाटली कापून घेतलेली, त्याच्यात एक शॅम्पू पण टाकलेली आहे, आणि शॅम्पूनच मस्तपैकी गाईला आंघोळ घालणार आहे तो, बघू शकता. तर चला आता सगळ्यात पहिले तुम्हाला सॅनिटायझर मस्तपैकी एक उडी मारून दाखवील, आणि त्या अगोदर दाद्या भाईनी मस्त तिची गाई धरलेली आहे आणि चाललेली आहे वडीत घेऊन तो, बघू शकता. तिची बदकं थोडी बगडी नाही झाली म्हणजे बरं आहे, मस्तपैकी वडली आहे. आणि आज तिने डरम पण नाही आणलेला आहे, कारण की आता तो जवळपास शिकलेला आहे पोहायचा, त्याच्यामुळे तिने आज डरम नाही आणलेला आहे, बघू शकता. तर चला आता सॅनिटायझर तुम्हाला तवरक एखादी उडी मारून दाखवील. सॅनिटायझर मारिलं चाल झुपकी उडी, बघू शकता. त्यांनी चपल्या विपला काढलेला आहे, आणि खात्रीमध्ये झुपकी उडी मारलेली आहे, खात्री. बघू शकता सॅनिटायझर काय खात्री पोहतो तो, बघू शकता. पाणी गार असल्यामुळे त्यांनी कटक्यान दातने चकले थोडीचे, बघू शकता. आणि इकडं दाद्या भाई गेलेला आहे त्याची गाई घेऊन धुवायला फायनली, आणि त्याच्या गाई पण खत्री आहे, त्याचं ऐकते, त्याच्यामुळे बघू शकता निले आहे. नाही तर काय वेळेस तिची एवढ्या टायमात दुसरं जर कोणी असतं त्याची बगडी व्हायला असती उन्हात तानाचे. बघू शकता आता टिंगू भाई दाद्या भाई संघ झालेले आहे, आणि टिंग्या भाईला दाद्याने लोटून दिलेलं आहे. टिंग्या भाईची बगडी झालेली आहे, बघू शकता. आता दोघं जण चालले सोबत. दाद्या भाई तुला कोणती उडी माहिती मार नाही येते का नाही? खोल पाणी तिकडे, खोल पाणी तिकडे माझी इच्छा. बघू शकता टिंग्या कोणता झुंगड्या उड्या मारते. इकडं समू पांडे त्याच्यावरती खेकडताना बघू शकता, कारण की गाय येत नाही, आणि टिंगू बाई गाय हुसकायला येत नाही. तर चला त्याला गाय हुसकू लागूया. सम पांडे पहिल्यांदा कोणती गाय धुवायची का मग, बघू शकता. सम पांडे तयारीत आहे, पण गाय त्याचं ऐकत नाही, तर चला त्याची थोडीशी मदत करूया. बघू शकता चाललेली आहे गाय मस्तपैकी पाण्यात गारगार होण्यासाठी. तिकडं दाद्या भाई निवंत गाय धुतोय, त्याची गाय एकदम मस्त आहे, पळत नाही काही नाही, आणि पाणी गार असल्यामुळे मस्त सावलीला पाण्यामध्ये बसलेली थंड थंड. पण इकडं समू पांडे थोडी बगडी होत नाही. थांबा त्याची गाय थोडीशी हुसकून देऊया. होय बघू शकता मोकार खेकडा आहे तो टिंग्यावरती. टाका टाकी गंमत आलेली इकडं. टिंगू भाई चल त्याला गाय हुसकूला. बघू शकता आता फायनली येतोय तो वर, आणि आता गाय हुसकणार आहे. आणि सॅनिटायझर इकडं कुठं पोहतो काय माहिती, एकटाच बघू शकता मोकार बुडूक बुडूक पोहतोय तो. आता दाद्या भाई टिंग्या भाई तिघ जण गेले गाय हुसकायला, बघू शकता. गायमध्ये जात नाही, पण मग तरी ते प्रयत्न करताय गायमध्ये येण्याची, आणि त्यांची थोडीशी बगडी होतानी. बघू शकता कसे झोल झमेले चालू आहे मस्त उन्हात तानाचे गँगचे. आणि फायनली एवढे झोल झमेले करून त्यांनी नेले गाय पण. बघू शकता दाद्या व्हायची गाय आपल्याला आवडलेली आहे, एकदम मस्त शांतपणे उभी आहे ती. दाद्या व्हायला काहीच वैताग वगैरे काहीच नाही, एकदम मस्त उभी पाण्यामध्ये, आणि ती पण आंघोळीचा आनंद घेते उन्हात आणायचे, बघू शकता. इकडे काय त्याच्यामध्ये पाय बरं. टिंगू व्हायची बगडी झाली आहे.
खंगरे. बघू शकता आता गँग मस्त लाईनीमध्ये मस्तपैकी मजा करते उन्हात आणायचे. बघू शकता आता दुपारच्या जवळपास 1 वाजलेला आहे आणि गार पाणी असल्यामुळे मस्तपैकी गँग कवची आंघोळ करते. बघू शकता आणि त्या साईडला बी गुराखी आलेले गाई घेऊन. बघू शकता त्या साईडला आहे ते डायरेक्ट. पण इकडे गँगची मस्त मजा आहे. दर शनिवार रविवार मस्तपैकी गँग असेच झुमेल्या करत राहते. बघू शकता आणि अजून इकडे एवढ्या गाई बाकी आहे. एवढ्या गाईंमध्ये आता बघूया कोण कोण किती गाई धुतात किती नाही काय माहिती सांगता येत नाही. दादेव आहे आता उभा आहे गावाचा अजून वाळेल तो वल्ला नाही झालेला आहे तो. आता कोणती उडी खातो काय माहिती. दादेव आहे कोणती उडी खातोय मग. बांगाली उडी खाणार पण कधी खातो काय माहिती. तर फायनल आता दाद्या भाई पण चाललेला आहे. बघू शकता पाणी गार होत त्याच्यामुळे तो थोडेसे नाटकं चालू होते पण आता गेलाच तो. बघू शकता घे देवस नावन काय सुरकी चल. झालाय वल्ला. इकडं समू पांडे बघू शकता मस्त पैकी चोळून चाळून आंघोळ घालतोय. आणि तिकडं दाद्या व्हायची जवळपास गाय धुवायची पण होत आलेली आहे. बघू शकता झाली फायनली. आता तिची गाय पण चाललेली आहे मस्तपैकी. तिने बदक सांगितलंय जाय बाहेर. तर बघू शकता लगेच तिची गाय पण बाहेर गेलेली आहे. आणि इकडं समू पांडे अजून धुतोय मस्त शॅम्पू विम्पू लावून. बघू शकता बघू शकता आता दाद्या भाई त्यांच्याकडे आलेले आहे आंघोळीला मस्तपैकी उन्हाचे. गँगता थोडा झमेला उन्हात आणायचे. बघू शकता कशा लाईनीमध्ये पोहते आहे मस्तपैकी उन्हाचे. आणि इकडे समवायची गाय पण धुवायची होत आलेली आहे. बघू शकता थोडीशी बगडीच होती गाय त्याचं ऐकत नाही पण मग तरी पण धुतलेली तिने. तर दाद्या भाई त्याची थोडीशी मदत करतोय. बघू शकता फायनली आता टिंगो भाई परत एकदा तुम्हाला एक सूर खाऊन दाखवणार आहे मस्तपैकी. बघू शकता तयार आहे तो चाललेला आहे. आणि बघू शकता किती खतरनाक सूर खाल्लेली आहे. तिकडे दाद्या भाई ते बघू शकता मस्त मजा करते काय. आणि आता आपल्या गाई थोड्याशा पुढे गेलेल्या आहे तर चला आता त्यांचं ते धुणं होस तर गाई थोड्याशा वळून आणू आपण मस्तपैकी चला. तर बघू शकता आता आपण गाई उसाण्यासाठी आलेलो आहे कारण की आंघोळ करते. आणि इकडे समोर थोडंसं मक्का लावलेलं आहे त्याच्यामुळे आता गाई थोड्याशा परत करून देऊया. आणि बघूया अजून गँगच्या कशा काय आंघोळी होत्या कशा काही नाही. बघू शकता सगळ्यांच्या गाई मस्तपैकी एका मागं एकच आहे चरायला. भांडणं बिंडणं नाही काही नाही म्हणजे असं मारती नाही काही वेळेस काही गाई नवी गाईला मोकार मारते पण इथं काही मारती बिरती नाही. बघू शकता सगळे एकत्रच आहे गाई चरण्यासाठी आणि मस्त चरते आहे उन्हात आणायचे ते. बघू शकता फायनली आता बघू शकता सॅनिटायझर तुम्हाला एक खतरनाक उडी खाऊन दाखवणार आहे. बघू शकता आणि सॅनिटायझर तयार आहे. 1 2 स्टार्ट. कचऱ्यामध्ये फेकून दिलेलं आहे. ओ सॅनिटायझर उलटा झाला होता. सॅनिटायझर काय झालं होतं नाकात पाणी आलं काय. बघू शकताय या गँगने सॅनिटायझरला फेकलं तर पाण्यामध्ये. आता टिंगो भाई कुडी खाऊन दाखवणार. येतील डोक्याला टेंगळे बिंगळ धावल्या खाली दगड आहे. आणि तिकडे त्या दोघांचा जमाला वेगळाच आहे. बघू शकता गँग आंघोळी करते आणि तिकडे त्या गाई धुते 2 जण. बघू शकता आता फायनल ते 2 जण थोडेसे खोलमध्ये चाललेले आहे. बघू शकता टिंग्या भाईला पोहता येत आणि दाद्या भाईला पोहता येत त्याच्यामुळे बघू शकता भरपूर लांब गेलेले ते. आणि तिथं पाणी मोकर खोल आहे का दादा खोल पाणी तिथं. बघू शकता थाव हा दाद्या भाईने एक गाय धुतली त्याचीवाली आणि त्याला काही नाही थकवलं नाही काही नाही. त्याला विचारू बगडी झाली का मजा आली. फुल बगडी झाली कारण की गाय पहिल्यांदा येत नव्हती नंतर पाण्यात गेल्यावरती एकदम निवंत बसेल होती. आणि अजून किती गाय धुवायचे. अजून 8 गाई. 8 गाई एकटा धुणार एकदम. बघू शकता दाद्या भाई 8 गाई पण हटत नाही गाई बी धुवायला. बघू शकता बाहेर आल्यामुळे थोडासा हलतोय तो. तर पहिला माझी येते दाद्या मस्त पैकी. बघू शकता आता परत तो अजून थोड्या गाई घेऊन येणार आहे. आणि तिकडे समू पांडे पण बघू शकते एक गाय धुतली तिचे बाहेर गेले. आता मोठी गाय घेतलेली त्यांनी आणि तो मोठी गाय घेऊन चाललेला आहे. बघू शकता पाण्यामध्ये. आणि या गँगचे काय झोल जे यांना विचारू कातीन गावसलेली आम्हाला आता कुठे खाली नागाची त्यांना कातिंग सापडली आहे. कशाला इथं गंगाच्या कडेला फिरत राहते साप. बघू शकता दादा आंघोळीला माझी येते खत्रीमध्ये. मग खत्रीमध्ये सॅनिटायझर मग येते ना त्याला फुल बगडी गेली त्याची. गँगने तिची थोडी बगडी केली ती
बघू शकता. आणि अजून तो अजून पाण्यामध्येच आहे. ती तुटून जाते. आता सम्या भाईनी फायनली आता दुसरी गाय घेऊन चाललेला आहे मोठी, तो बघू शकता मस्त पैकी. सॅनिटायझरची आंघोळ झालेली आहे बघू शकता, कारण की त्याला थंडी काय वाजली, त्याला इचरू कावर तिची आंघोळ लवकर झाली. सॅनिटायझर तू का बरं तुझी आंघोळ लवकर उरून घेतलेली आहे? मला खूप थंडी वाजत होती म्हणून मी लवकर आवरली तर आंघोळ. आणि पहिला कुडकुडं गेला तो तिकडं मध्ये गेला ना पार, इकडं. आणि गॅंगनी त्याला थोडंसं फेकून दिला तर दोघांनी, टिंग्या व्हायनी दाद्या व्हायनी त्याच्यामुळं. आणि थंडीमुळं तो बाहेर आलेला आहे बघू शकता. आता जाणार आहे दाद्या परत तू का रे? नाही, का बरं? खूप थंडी वाजते बघू शकता त्याला थंडीच मोकार वाजलेली आहे. आता थोडी आता मस्त गरम होईल आणि झाला प्लॅन तर परत जाऊ शकतोय, कारण की गँगचं काय इतक्यात तापला का लगेच गँग जात राहते. आणि इकडं चला बघू शकता हे दोघं जण आता शॅम्पू विम्पू लावून त्यांचा थेमेला बघू शकताय. दाद्या टिंग्या मस्तपैकी रविवार शनिवार मोकार मजा करते गँग बघू शकता. तिकडं समोर पांड्याचा झेमेला तर वेगळाच आहे बघू शकता. आणि इकडे आता दादेची पण आंघोळ झालेली काय का? दादे भाई आंघोळ झाली का बाकी अजून का करायची? त्याला काही धुवायचे आहे. बघू शकता दाद्या भाईने टिंग्या भाईने मस्त शॅम्पू विम्पू लावलेले, मोकर ढवळे झालेले. आता ते बघू शकता चालले आता उन्हात आणायचे. 1 2 3 गो. हा बघू शकता दाद्या भाई गेलेला आहे आणि त्याच्या पाठीमागं टिंग्या भाईनी पण लगेच उडी मारलेली बघू शकता. खतरनाक मध्ये. आणि फायनल दाद्या भाई दुसरी गाय घेऊन जात नाही, पण आता दुसरी गाय थोडीशी झमेल्यावाली आहे. त्याची थोडी बगडी होती बघू शकता, ओढत नाही. तर चला तिची थोडीशी मदत करूया आपण. उन्हाची थोडीशी बगडी होती त्याचीवाली. गोर आहे वाटतं, गोर आहे त्याच्यामुळे जात नाही ते, पण तरी तो नेण्याचा प्रयत्न करतोय बघू शकता. बघू शकता मस्त काठी बिटी घेतली आहे आणि गँग त्याला थोडी चिडवते. बघू शकता छोटा पैलवान आहे पण लय खत्री आहे गाडी. आणि तिने जवळपास नेलंच गोर आणि दाद्या होय तिची मदत करायला आलेला आहे फायनली. बघू शकता फायनली आता दाद्या भाई नेलाय गोर. दाद्या भाई सांडला का पाण्यामध्ये. आणि तिकडे समू पांडे बघू शकता मस्त तिची गाय उभी आहे आणि तिची गाय पण पळत नाही काही नाही, एकदम मस्त उभी पाण्यामध्ये थंडीमुळे बघू शकता. दाद्या भाईने त्याची गाय नेलेली दाद्या भाईची बघू शकता. दाद्या भाई फुल दमी भरलाय. दाद्या भाई थकवलं का तुला गायनं? मग मोकार बघू शकता कसा दम टाकतोय तो. पहिलं थोडस माहोल गरम होतानी दोन नवीन पार्ट्या समोरासमोर आल्यावरती बघू शकता. बघू शकता थोडंसं मोल गरम होतानी असे गारगुर करते, तर थोड्या टायमात त्यांचे भांडणं पण होऊ शकताय बघू शकता. एकाच्या गळ्यात बेल्ट आहे, एकाच्या गळ्यात बेल्ट नाही, पण तरी वेळा थोडंसं मिटलंय वातावरण. बघूया काय होतं काही नाही अजून गँगचं. बघू शकता राहून राहून गँगचं वातावरण थोडं टाईट होऊन जातं. बघू शकता खतरनाक मध्ये. तर फायनली बघू शकता मित्रांनो आता गँगच्या आंघोळी झालेल्या आहे बघू शकता. दाद्या व्हायची टिंग्या व्हायची सॅनिटायझरची. तर चला विचारू त्यांना आंघोळीला मजा आली का नाही, का कशी काय झाली आंघोळ मस्त पैकी. पहिल्यांदा दाद्या भाई फुल मजा आली, फुल मोठ्या गंगात गेलतो. फुल सॅनिटायझरची बगडी गेली. बघू शकता सॅनिटायझरला ते दोघांनी फेकलं तर मस्तपैकी तुम्ही बघितलं जे व्हिडिओमध्ये मस्तपैकी ते या खड्ड्यामध्ये फेकलं तर मक्कार मजा आली. सॅनिटायझरला बी विचारू त्याला कशी मजा आली, सॅनिटायझर कशी काय मजा आली आंघोळीसाठी. मग मजा आली, खूप मजा आली. ती माझी बगडी केली ती या दोघांनी. पण तरी म्हणा मला पोहता येत त्याच्यामुळे काही विषय नाही, मजा आली आंघोळीसाठी. आणि इकडे टिंग्या भाई आता आणि फुल मोठ्या गंगात आहे तिकडं मंदिर दिसत. अंगा गेला तो मंदिराचं दर्शन, रामाचं मंदिर आहे तिकडून दर्शन विसंग घेऊन आलो. मस्त माशाईने मोठमोठ्या धडके दिल्या बघू शकता. आणि ते दोन आता पळले तिथं सावलीला आणि टिंग्या व्हायचे आता कपडे घालतोय बघू शकता. आणि इकडं सम्या भाई दाद्या भाई अजून काहीच धुतोय, कारण त्याला जवळपास 7-8 गाई आहे तेवढ्या धुवायच्या आहे, त्याच्यामुळे त्यांना टाईमच लागेल. तर चला तवर तर जाऊया सावलीला, बघूया गँगचा सावलीचा अड्डा कसं काय नाही. आणि बघूया अजून पुढं काय होतं काही नाही खत्रीमध्ये. तर बघू शकता गँगचा सावलीचा अड्डा मस्तपैकी. एक झाड आहे, झाडाच्या खाली त्यांनी मस्तपैकी उकरून घेतलेला आहे, कागद बिगद टाकलेला आहे आणि मस्त सवान केलेलं आहे गादीवानी. आणि आता मस्तपैकी सावलीला थोडासा आनंद घेताना पाण्यातून आंघोळी विंगोळी करून आल्यावर.
सॅनिटायझर बघू शकता कसा सावलीला बसलेला आहे. सॅनिटायझर पाणी बिणी आणले काय? राव सैरी सॅनिटायझरनी बाटली बिटली भरून आणलेली आहे. बघू शकता पण त्याच्यात डायरेक्ट बर्फ आहे. आता तो खायचा का प्यायचा का कसा करायचा काय माहिती नाही. थोडे उन्हात ठेवावं लागेल, पाणी झालं का मग प्यावं लागेल. बघू शकता. चला आता गँगच्या आंघोळी त्या दोघांच्या आंघोळी ते होसर इथं सावलीला बसूया. त्या अगोदर आता हा व्हिडिओ इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करा. आपल्याला अजून एक पार्टनर वाढलेला आहे टिंग्या बाय.